हॅलो, आज आपण बनवणार आहे सुरळीची वडी। सुरळीची वडी बनवण्यासाठी 1 वाटी बेसन पीठ, 1 वाटी आंबट ताक आणि 1 वाटी पाणी घ्यायचे आणि तीनही वस्तू समप्रमाणात घ्यायच्या आहेत। त्यामध्ये थोडासा हिंग घालून घ्यायचा, हळद थोडीशी घालून घ्यायची आणि चवीपुरते मीठ घालायचे आणि थोडीशी साखर घालून घ्यायची आणि हे मिश्रण व्यवस्थित हलवायचे जेणेकरून त्याच्या गुठळ्या होणार नाहीत। आता हे तयार पीठ कुकरमध्ये ठेवायचे आणि त्याच्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या। तडक्यासाठी तडका पॅन घ्यायचा, त्यामध्ये तेल घालायचे आणि तेल गरम झाले की त्यामध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायची आणि थोडेसे तीळही घालायचे आणि त्यामध्ये थोडीशी हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालायचा। त्याच्याबरोबर थोडीशी हळद आणि थोडासा हिंगही घालून घ्यायचा। कुकरची वाफ जिरली की त्यातील तयार पीठ काढायचे आणि ते व्यवस्थित एकसारखे हलवून घ्यायचे। पीठ गरम असतानाच ते ताटावर घ्यायचे आणि ते व्यवस्थित पसरून घ्यायचे। ही प्रोसेस थोडीशी फास्ट करावी लागते कारण गरम गरम असताना ते व्यवस्थित पसरलं जातं। इन केस तुमचं पीठ समजा गार झालं तर त्यात तुम्ही थोडंसं पाणी घालून ते परत गरम करून घेऊ शकता। ताटाच्या दुसऱ्या बाजूलाही हे मिश्रण व्यवस्थित स्प्रेड करून घ्यायचे जेणेकरून भांड्यांचा पसारा होणार नाही। आता त्यावर खवणलेले ओले खोबरे आणि हिरवीगार कोथिंबीर मस्त पसरून घ्यायची। आपण जो तयार केलेला तडका आहे तोही त्याच्यावर व्यवस्थित पसरून घ्यायचा। ही एकदम सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे। सांगितलेल्या प्रमाणाप्रमाणे केली तर ही एकदम व्यवस्थित होते, चुकत नाही। तुम्हाला पाहिजे त्या साईजच्या वड्या तुम्ही सुरीने कट करू शकता। एका ताटात 5 ते 6 वड्या होऊ शकतात। आता हलक्या हाताने त्याचे रोल करून घ्यायचे जेणेकरून त्या फाटणार नाहीत आणि अशा प्रकारे आपल्या सुरळीच्या वड्या करून तयार आहेत। Style is the answer.